आपल्याला क्वेश्चन विचारलाय ए बार आणि हा मॅट्रिक दिलाय आणि आपल्याला कॅल्क्युलेट ए इनवर्स करायचं सांगितलंय. तर काय करायचं, पहिल्यांदा आपल्या डिटर्मिनंट काढायचं. मग डिटर्मिनंट कसं काढायचा की 1 हे घ्यायचं आणि 1 - 4 इकडे घ्यायचं. परत हे 1 दिसतं ना, याचं आपले हे करायचं 1 1 1 -4. ओके. सो मी 2 दिसताना इथं +2 आहे ना, तर इथं -2 घ्यायचं आपण. मग त्याच्यानंतर हे आडवी लाईन आणि हे उभी लाईन ही सोडून द्यायची. तर 2 1 2 -2 2 4. ओके. सो +2. मग आता याचा डिटर्मिनंट काढायचा. असं करायचं. सो 2 2 4 -2. सो कॅल्क्युलेशन 1 - 4 -3 -2 2 - 4 -2 +2 × 2. सो याचा आन्सर आला आपल्याला +5. सो डिटर्मिनंटचं +5 आले. तर काय करायचं आपल्याला आता फाइंड करायचं आपल्याला हे इनवर्स. कसं करायचं, हे जे आहे ना, हे जेवढे हे आधी लिहून घ्यायचं 1 2 2 2 1 2 2 2 1 आणि ह्या ज्या 2 हे आहेत का कॉलम, हेच इकडे लिहायचं 1 2 2 2 1 2 आणि वरच्या ज्या 2 रो तुम्हाला दिसत ना, त्याच जशा तशा खाली लिहायच्यात. तर 1 2 2 1 2 2 1 2 2 1 हे आपल्याला दिसलं. तर नंतर काय करायचं, हे जी रो आहे का आणि हा कॉलम झाकून ठेवायचा. आणि त्याच्यानंतर 2/2 ची डिटर्मिनंट काढायची. आता हे आपले 2/2. ओके. काय करायचं, हे इनवर्स लिहायचं = हे जे 1 डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट आपला 5 आला आहे, बरोबर. सो 1 1 1 -4 2 2 -4 1 -4 -3. मग हे घ्यायचं 2 2 4 -2 2 प्लस हे घ्यायचं 2 2 4 -2 2. नंतर परत हे घ्यायचं 2 2 4 -2 2. सो 1 1 1 -4 -3, बरोबर. इथं 2 2 2 इथं आता 2 2 4 -2 2 2 2 4 -2 2 आणि 1 1 -4 -3. सो आपला आला ए इनवर्स.